वाशिम इथल्या प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम आटपून वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे रविवारी कोल्हापुरात आले. मंत्री मुश्रीफ यांचा फारसा जीव वाशिममध्ये लागत नसल्याचं बोललं जातंय. त्यातच कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांना न मिळाल्यानं ते नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत आज पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदावरून मी नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र माझ्या भावना राष्ट्रवादी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवल्याचं त्यांनी सांगितलंय. कोल्हापूरला बैठका असल्यानंच मी वाशिममध्ये ध्वजारोहण झाल्यानंतर लवकर परत आलो. वाशिम लांब आहे, त्यामुळे मी तिथं रात्री वेळानं पोहोचलो. सकाळी ध्वज फडकवून परत कोल्हापूरला आल्याचं त्यांनी सांगितलं. नाही, काय रात्री मी वेळानं पोहोचलो, फार लांब आहे ते, आणि सकाळी झेंडावंदन करून निघालो, सुट्टी असते. त्यामुळं आता ज्यावेळेला पुन्हा जाईन त्यावेळेला बैठक घेईन. तुम्ही नाराजी आहे ते अजितांच्या समोर व्यक्त केलेली आहे. काय बदलून देण्यासंदर्भात काही सकारात्मक चर्चा झालेली आहे? काय अपेक्षा आहे का? माझ्या भावना, शेवटी तुम्ही काम करणारे मंत्री आहात. अजितदादा पवार माझे नेते आहेत, त्यांना मी माझ्या भावना सांगितलेल्या आहेत आणि श्रद्धा आणि सबुरी आपण करायची सांगितलं. वाशिममधले सगळेच आता जे अधिकारी असतील किंवा जे लोक असतील, तुमचे कार्यकर्ते देखील तिकडे आता नाराज झालेले आहेत, कारण बैठका घेतल्या नाहीत. कुठेतरी त्यांच्या तोंडातून येते की मुश्रीफ साहेब नाराज आहेत. हे नाराज असावं नाही हो, माझ्या भावना मी व्यक्त केल्या सांगितलं तुम्हाला. बीड जिल्हा शल्य चिकित्सकाबाबत अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या शंकेवर मंत्री मुश्रीफ यांनी याबाबत शासन योग्य ती खबरदारी घेईल असं सांगितलं. छावा चित्रपटात इतिहासाला अनुरूप गोष्टी नसतील तर त्यामध्ये दुरुस्त्या केल्या पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं. छावा चित्रपटाबद्दल वादंग सुरू आहे. संभाजीराजेंनी पण नाराजी व्यक्त केली आणि उदयनराजेंनी केली, उदय सामंतांनी केलेली आहे. जर तसं इतिहासाला अनुरूप जर नसेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, या भावना आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही आमची दैवत आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होऊ शकत नाही याची खंत आम्हालाही आहे. हद्दवाढ करण्यासाठी इच्छाशक्ती खंबीर पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. माझं मत पहिल्यापासूनच कोल्हापूर शहराच्या जवळची जी गावं आहेत ती हद्दवाढीमध्ये घ्यावीत म्हणजे पहिल्यापासून जी आमची मागणी आहे. पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि ह्याच्यातील आपल्या लोकप्रतिनिधी घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू. हे कायमची नाही, ते ठीक आहे, पण होणार कधी हा प्रश्न आता तुमचं म्हणणं करेक्ट भर आहे, कारण हे होऊ शकत नाही, हे खंत आम्हालाही आहे. परंतु त्यामध्ये करायचं की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात. आता मी असे जे हद्दवाढ करणार म्हटलं की लगेच मोर्चे काढतात, सगळं होतं. त्याला इच्छाशक्ती खंबीर पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिथं युती म्हणून लढण्याची आवश्यकता आहे तिथं युती म्हणून एकत्र लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जिथं जिथं आपापली पक्षाची ताकद असेल तिथं वेगळी लढतील आणि जिथं युती म्हणून लढण्याची आवश्यकता आहे आणि विरोधक प्रबळ आहे तिथं आम्ही एकत्र येऊ. कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती असेल? अजून त्याला आता आरक्षणाचा अजून निर्णय व्हायचा आहे, मग परत प्रभाग होणार. झाल्यानंतर मी योग्य वेळ आपल्याला सांगेन काय करणार.